तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी एस के स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत ताईच्या घरी मानसरोवर कामोठेमध्ये माझी बहीण राहते. तिकडे जात होतो आपण आणि तिकडनं संध्याकाळी मग खारघरला जायचं आहे आपल्याला इस्कॉन टेम्पलमध्ये. मित्रांनो, मी कामोठेला उतरलोय. ज्या टॉपिकला उतरायचं आहे हा नाका आहे. इकडं रुंदा थांबले. चल ए टकलू, चल ये. तर मित्रांनो, जाऊया आपण आता ताईकडे. इथं ताईचं घर इथं बाजूलाच आहे. खायला घेतला आणि इकडं रुंदाच्या आई चालू टकलू. तर मित्रांनो, ही बिल्डिंग आहे बघा ही, तिथंच वरती रूम आहे. इथे वरतीच आहे. तर जाऊया आता वरती आपण. हा रूम आहे. इथं रुंदा उघडी झाली. गावाला झालंय. भाऊजी ही मोठी राहते. नाही बाय. भाऊजी मस्त एसी लावलं आणि टी व्ही खराब झाली. टी व्ही पण लावलं. बाय कुठे बाय लाजते. आणि रोया गेले वॉशरूमला. ताईनं मस्त पावभाजी बनवलंय. आम्ही जाणार तर ते भाजी काय, भाजी तर भाजी आहे. पावभाजी आणि दुसरं काय रे, राईस पुलाव आहे ना. ताईने आम्हाला ॲक्च्युली मंदिरात जायचं आहे, त्यामुळे ना ताईने व्हेज बनवलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जेवण घेऊया, नंतर जाऊया पुढे. मी आता निघत आहोत ताईच्या घरातून. सर्व रेडी झालेत. हा बघा, हा पूर्ण हॉल आहे. ह्या साईडला कपाट वगैरे आहे, टी व्ही आहे. भाऊजीन मस्त एसी लावल्यात आणि ह्या साईडला संडास आहे, बाथरूम आहे आणि हा किचन आहे. ह्या साईडला फ्रीज, ही काय ती वॉशिंग मशीन. आणि इथून छान व्ह्यू दिसतो. बघूया आपण इकडे या साईडला पोरं खेळतात. अरे हा, विसरलो मी. या साईडला मस्त व्ह्यू दिसते बघा. तर मित्रांनो, चला तर मग निघूया आता. खाली जाऊया आणि तर डायरेक्ट टेम्पलमध्ये जाऊन भेटूया. टेम्पलच्या बाहेर जाऊन भेटूया. मित्रांनो, सिमरन आणि भाऊजी आदित्य बाईकने जातात आणि आम्ही जातोय ऑटोनी. ओला बुक केलं तिथे जातो आपण. मित्रांनो, जाऊया आता इस्कॉन टेम्पल. हो या सावकाशा. तर मित्रांनो, हा एरिया आहे बघा. फुल क्राऊड आहे आज संडे असल्यामुळे. आता जातो आपण, जाऊया आतमध्ये. आम्ही उतरले ऑटोमधून. इथून एंट्री आहे, तर जाऊया आपण आत. फुल क्राऊड. ह्या साईडला तुमचं सामान वगैरे ठेवू शकता आणि ह्या साईडला चपले वगैरे आहेत बघा. त्या साईडला पण आहेत, लोकांनी खाली पण ठेवले. तर जाऊया आपण आत. इकडे इकडून यायला रस्ता आहे. आता आपण वरती जाऊया. हे वे टू इस्कॉन टेम्पल वर जाऊया. ह्या साईडला आहे ना प्रसाद सेंटर वगैरे आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण एंट्री मारतोय आता. पहिलीच मूर्ती आहे बघा. मागे मी बघितले होते ना, पूर्ण ह्या साईडला ओपन होतं. काहीतरी काम चालू आहे. चला तर जाऊया आपण आत. तिकडचा ओपन पाहिजे होता ना.
मत्स्य अवतार माहिती आहे काय होता. तर मित्रांनो टेम्पलच्या वरती यायला इथून रस्ता आहे. हे मंदिर आहे तसे वाटली ब्लॉगमध्ये बघितले जसे आपल्या. आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. हा एक इथं कोणता मंदिर आहे तो माहिती नाही, बंद आहे सध्या. मला थोडं इथे काम चालू आहे, काय बघायला मिळत नाही. आता इथं आज जाऊया, काय भजन वगैरे चालू आहे. हा एंट्रन्स इथे आहे. मंदिरातून पाया पडून इथून यायला भेटतो बाहेर. आणि ह्या साईडला बघताय तुम्ही इथं मंदिर, तसेच तिकडे मंदिर आहेत त्यासारखे इथे पण मंदिर आहेत. श्री वामन अवतार. पुढे बघूया. ह्या साईडला मित्रांनो कलकी अवतार. तर इकडून आलो, पुढे काय आहे बघूया. आता आमची मंडळी इथे बसतायत, तर जाऊया. आणि ह्या साईडला मस्त ग्रीनरी आहे. तर मित्रांनो ह्या साईडला सगळं फक्त एक ग्रीनरी आहे. ॲक्च्युली आहे ना, ह्या साईडला आहे ना पहिले येऊन द्यायचा तिथलाच एंट्रन्स होता. तो बघा, तो दिसतो एंट्रन्स, तोच एंट्रन्स होता. काय काम चालू आहे त्यामुळे बंद आहे एंट्रन्स, त्यामुळे इकडनं यायला तिथे. ह्या साईडला पण येऊन द्यायचं. आणि ह्या साईडला पार्किंग वगैरे आहे बघा, गाडीच्या आतमध्ये जाड आहे डायरेक्ट. पे पार्किंग आहे बहुतेक. तर बघूया पुढे अजून काय पाहायला मिळते ते आपल्याला. तर इकडे सुद्धा काहीतरी आहे, तर बघूया. एक्झिट, इथून पण एक्झिट जायला वाटतं. काय आहे? अच्छा, ह्या साईडला डिनर करायला वगैरे आहे, कॅन्टीन वगैरे आहे. ते 7:30 ना भाजी. हां, 7:30च्या नंतरला ओपन, 7:30 ते 10. ह्या साईडला बाहेर पडायला पण रस्ता आहे. मस्तीकडे आतमध्ये खायला वगैरे आहे, खायचं वगैरे आहे ना. फ्रेम वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही आतमध्ये. फ्रेम वगैरे पांडुरंगाचे वगैरे एवढं मस्त श्रीकृष्णाचे आहे. तर जाऊया आता आपण इथूनच. बंद आहे इथून, इथून पहिला जायला बाहेर झाला होता, इथं बंद आहे. ॲक्च्युली काम चालू आहे वाटतं कसला तरी मंदिराचा, त्यामुळे बंद आहे. मग आपण तिथून वरती गेलो, तर रिटर्न जाऊया इथून.
तिथून आलो, इथून बाहेर पडलो. शूज घेऊन इकडे आले. इकडे रुंदा इकडे मजा करते. हाय रुंदा. ए बाय, कुठे आलेस? कुठे आलीस ग रुंदू? मोड नाही. एवढी मोठी पॅन्ट घातल्यात पप्पाने या छोटे बघा. पॅन्टीकरच बघते. हा पूर्ण मंदिर आहे बघा. हे गिफ्ट शॉप आहे. आतमध्ये जाऊया आता आपण. आणि फक्त काय खरेदी करायला आलो. इथं हवा खायला आले सर्व. तर इथं छोट्या मुलांसाठी ते फ्रॉकी असतात ना, भारी भारी आहेत बघा शिवलेल्या. पण ही मस्त वाटली रुंदाच्या आईला. तर प्राईस आम्ही बघितली 750 रुपये. आणि इथे एक विचारली तर 800 रुपये. तर ह्या साईडला आहे ना मूर्त्या वगैरे आहेत. लय महाग आहेत. डबल प्राईस. त्या साईडला फ्रेम आहेत बघा कृष्णाच्या. काय घेतोस तू? छान आहेत ना. कांतानाचे आहेत वाटते. आहे भरपूर. नको म्हणा, नाही आवडत अशा. किती आहे असे टॉयज? 560 रुपये. ₹560. जर आपण मार्केटमध्ये गेला गेलो कितीला भेटेल यातले? आता याच्या क्वालिटी आहे. 380 रुपये. हो हिने बघितला, रुंदाने बघितला. खुश झाले. हे बघ कोण आहे. हे बघ म्हटलं बुक वगैरे आहे बघा. वामन अवतार. तर मित्रांनो, ताईने बुक घेतल्याने एक. ताई दाखव कुठला बुक घेतलाय? तर भगवद्गीतेचा एक बुक घेतला मित्रांनो. तिला 15वा अध्याय याच्यामधला वाचायचा होता, त्यामुळे घेतले. हे कशासाठी घेतलं ताई? वाचायला. आता अधिक महिना चालू आहे. हां. कितीला भेटला? आधी तू वाचणार आहेस? आधी फक्त मोबाईल घेऊन बसणार आहे. तर मित्रांनो, एंट्रन्स त्या साईडने आहे. इकडून जायला डबल वरती चढायला त्या साईडला. मेन एंट्रन्स मला असं वाटतं हा होता, काहीतरी काम चालू असल्यामुळे बंद आहे. हा बघा, इथून व्ह्यू बघा तुम्ही. लास्ट व्ह्यू. तुम्ही दिसते बघा भारी. एक दिवस येऊ आपण, जेव्हा हा पूर्ण ओपन असेल तेव्हा नक्की येऊ. इंटरेस्ट वगैरे असेल तेव्हा. ह्या साईडला पार्किंग आहे आणि या साईडला असं गार्डन वगैरे आहेत. तिकडे बसायला वगैरे पहिले द्यायचे वाटतं. तर आता आपण जाऊया आता जाऊया आपण त्या साईडला. तर मित्रांनो, मी जातो आता घरी. हा टेम्पल तुम्ही बघू शकता खारघरला आहे. लोकेशन वगैरे तुम्ही देतो मी इथे स्क्रीनवर बाजूला. तर जाऊया आपण. मित्रांनो, नेक्स्ट टाईम आपण एकदम व्यवस्थित बघू. ह्या साईडला वगैरे ओपन होईल ना तेव्हा नक्की येऊ रिटर्न आपण. आणि एकदम इकडचं आहे ना वातावरण वगैरे छान झालं बघा. आतमध्ये भजन की आरती चालू आहे त्या साईडला.